अरे बाप रे, होली नाही रंगपंचमी. अरे काय दादा, अंघोळ, सर्दी, थंडी. मजा आया? बापरे किती थंड आहे विराट. गरम गरम पाणी घ्या दादा. अजून आहे हॅलो गाईज. सो सडनली माझ्या मनात आलं की आज मी व्लॉग बनवायला पाहिजे, कारण की खूप दिवसांपासून माझं काय चाललंय, पण व्लॉग मला अपलोड करणं पॉसिबल नाही होते आणि बनवायला तर पॉसिबलच होत नाही, कारण घरी मम्मी नाही आहे आणि सगळं जे लोड आला आहे घरातला तो सगळा माझ्यावरच आहे. सो आणि इतकी सर्दी झाली आहे की तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत. वेगळ्याच प्रकारची सर्दी झाली आहे, म्हणजे इकडून दुखत होतं मला 2 दिवस, आज मला इकडनं नाही काय वाटत आहे, इकडनं दुखायला लागलंय, इतकी सर्दी आहे. ओके, प्रत्येक गोष्ट इतकी सडन होते ना की कॅमेरा घेऊन पळत सुटणं, प्रत्येक ठिकाणी कॅमेरा नेणं आवरणं पॉसिबलच होत नाही. घरामध्ये अशी परिस्थिती आहे की मम्मी एकतर घरी नाही आहे, सगळ्या गोष्टी मला बघायच्या. मम्मी जेव्हा घरात असतात तेव्हा मम्मीच्या भरोशावर बऱ्याच गोष्टी होऊन जातात, सकाळचं त्या मॅनेज करतात, मला वरवरच्या गोष्टी असतात. पण आता झालं काय की मम्मी 5-6 दिवसांपासून घरी नाही आहे. सो सकाळचा स्वयंपाक, दुपारचं आवरणं, सायंकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, माझं स्वतःचं व्हिडिओशी रिलेटेड, विराट, आदित्य, हे घरातले मेंबर सगळ्यांचं बघण्यामध्ये इतका टाइम जातो की प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन ब्लॉग बनवणं पॉसिबलच होत नाही आहे. सो आज विचार केला की आज थोडा फ्री टाइम मिळाला मला. फ्री म्हणजे फ्री म्हणता नाही येणार, पण आज थोडं स्पेशल चांगलं रेडी पण झाले होते आणि मला असं वाटलं की यार खूप दुर्लक्ष होतंय आणि माझ्या गोष्टी म्हणजे मी भेटत नाही आहे, माझ्या रिलेटेड काही गोष्टी कळत नाही आहे, कॉन्स्टंट पसारा असतो. सो विचार केला की आवरता आवून येतं यार, गप्पा पण मारते, व्हिडिओ पण बनवते आणि गोष्टी पण ज्या आहे त्या करते. सो आज मी साडी वेअर केली आहे. 7-8 दिवसानंतर पहिल्यांदा मी साडी, म्हणजे होळीच्या दिवशी साडी वेअर केली होती, त्याच्यानंतर पहिल्यांदाच वेअर करते. सो मला पण थोडं चांगलं वाटतं, कारण जेव्हा मी साडी वेअर करते तेव्हा मला मनातून मी खुश असते. तर कामाच्या गडबडीत आपण साडी बिडी म्हणजे काय ब्लाऊज वगैरे मॅच करवायचं, सगळ्या गोष्टींमध्ये टाइम निघून जातो. सकाळी सकाळी उठावं लागतं, विराटचा डबा, त्यांची एक्झाम चालू आहे. सो त्याच्याकरता 6लाच उठा, डबा करा, या सगळ्या गोष्टींमध्ये साडी वेअर करणं पॉसिबलच होत नाही. पण आज मी टाइम काढून, सायंकाळचे आता वाजले 4, 4:15 झाले, मला खाली जायचं, स्वयंपाक करायचा. आधी विचार केला की गप्पा मारते, रूम पण आवरायचा, आवरता आवरता बोलते आणि मग मी स्पेशली साडी वेअर केली. आज मी व्हिडिओज बनवणार आणि सोबत तुमच्यासोबत ढेर साऱ्या गप्पा मारणार. आज आहे पुरणपोळी, कारण आज आहे रंगपंचमी, तर त्याच्या निमित्ताने पुरणपोळी आज आपण बनवणार आहे. आणि विराटला पण पुरणपोळी खूप आवडते, यांना पण पुरणपोळी आवडते, जवळपास सगळ्यांनाच आवडते, मला सोडून. मला इतकी नाही आवडत, म्हणजे आमरस असेल तरच मला पुरणपोळी खायला आवडते, त्यांना आवडते, तर त्यात बनवण्यात वेगळीच मजा आहे. नेहमीप्रमाणे पनीरची भाजी, जे की आज नॉनव्हेज डे आहे, बुधवार, रंगपंचमी पण आहे, पण नॉनव्हेज बनणार नाही म्हणून मग तर पनीर. महाराष्ट्रामध्ये स्पेशल भाजी बनवायची असेल तर पनीरच मोस्ट ऑफ असतं, मशरूम पनीर. तर आमच्याकडे पनीर खूप चालतं नॉनव्हेज नंतर. मी तर पर्सनली व्हेजिटेरियन आहे, पण घरातले सगळे मेंबर नॉनव्हेज खातात, हे सोडले तर. आणि विराट, आम्ही तिघं आणि मम्मी, आम्ही नाही खात, बाकीचे सगळेजण नॉनव्हेज खातात. पण आज रंगपंचमीच्या निमित्ताने नॉनव्हेज बनणार नाही आहे, त्याच्याकरता पनीर बनवते आहे. सो पनीर बनवूया, पुरणपोळी बनवूया, जेवण बनवूया, रूम आवरूया. त्याच्यानंतर माझा चेहरा ग्लो का करतो इतका, थोड्याशा टिप्स पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. ब्लॉग जो आहे तो एंडपर्यंत बघायला विसरू नका. आणि जर का तुम्ही मला पहिल्यांदा बघताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच लाईक, शेअर, कमेंट करायलाही विसरू नका. आणि मी कशी वाटते ते पण सांगा. जस्ट मी हेअर वॉश केलाय,
हेअर पूर्ण सुकले नाही आहे, पण असे कसे तरी टाय करून मी छान हेअरस्टाईल केलं आहे, थोडंसं टचअप दिलं. आणि आता मी काय करते, पहिले तर आवरते आणि त्याच्यानंतर खाली जाते. कणिक मी मळून आली आहे, कारण की खूप वेळ झाला का मळून, तर ते सॉफ्ट होतं आणि मग चपात्या करायला खूप इझी जातं. तर त्याच्यामुळे मी ते सगळ्यात पहिले ती प्रोसेस करते आणि मग बाकीच्या गोष्टी करते. आता तर टाईम आहे बरा स्वयंपाक करायला, सो जो पसारा आहे पहिले तर तो आवरूया आपण. आणि मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे की माझ्या लाईफमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग व्हायला चाललं आहे. म्हणजे मी खुश तर नाही म्हणता येणार, पण हा नवीन थिंग आहे. काही गोष्टी मला नव्याने सांभाळाव्या लागणार आहेत, जे की इतका दिवस मम्मी पप्पांच्या भरोशावर चाललेलं. आम्ही जॉईंट फॅमिली राहतोय, सो आता जॉईंट फॅमिली तर आहोतच एकाच ठिकाणी आहोत, पण काही गोष्टी चेंज होणार आहे आमच्या लाईफमध्ये आणि मला ते पहिले तर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं, पण ते ह्या ब्लॉगमध्ये नाही. मी तुम्हाला जस्ट एक आयडिया देऊन ठेवते की हां काहीतरी नव्याने व्हायला जात आहे माझ्या लाईफमध्ये. आणि मग मी विचार केला की गाणं तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे. सो नेक्स्ट ब्लॉग आहे, नेक्स्ट और त्याच्यानंतर तो वाला ब्लॉग येईल की माझ्या लाईफमध्ये काय नवीन व्हायला जात आहे. आणि मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टीनंतर मला खूप सारे क्वेश्चन येणार आहे की ती काय 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 आणि हे का असं ते का तसं. तर मी Q&A वाला व्हिडिओ मला असं वाटतं की सगळ्यात आधी तर तो आणायला पाहिजे, कारण की खूप सारे क्वेश्चन्स आहे तुम्हा लोकांना, मला माहिती आहे. आणि मी तुम्हाला असं फ्रीली बोलली नाही आहे कधी गोष्टी, काही गोष्टींचे तुम्हाला उत्तरच मी दिले नाही आहे, तर तुम्हालाही क्वेश्चन असतो की अरे ही कशी राहते किंवा कोण कोण आहे, मेंबर पूर्ण माहिती नाही आहे. सो काही गोष्टी तुम्हाला माहीत नाही आणि मी तुमच्यासोबत फ्रीली बोलले नाही आहे. सो मी प्रयत्न करेन की तुमचे जे क्वेश्चन्स आहे त्यांचं परिपूर्ण आन्सर देण्याचा. मला माहिती आहे बेसिक क्वेश्चन्स आहेत, त्यांचे आन्सर्स मी द्यायलाच पाहिजे तुम्हाला. तर Q&A वाला व्हिडिओ पण मी आणते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगते, ठीक आहे? ओके. तर पसारा बघताय, पसाऱ्याबद्दल मला बोलायचं नाही, कारण की भाई तो कसं सांगू मी तुम्हाला. आता आज मी आवरले की दुसऱ्या दिवशी पसारा नव्याने होतो. तर आणि हे वाला जे आहे ना, हे याला कितीही आवरा ते तसंच होणार. आज मी क्लीन केलं, उद्या आवरता परत पसारा. विराट येतो, मी येते, हे येतात आणि सगळ्यांचं काम इथंच असतं मॅक्सिमम. बेड खराब होतो, बेडशीट खराब होतं, ते बदला, त्याच्यावर पसारा, खाली कपडे सगळे तसेच टाकलेले असतात. तो बॉक्स दुपारी मी खोलला, तो तसाच, पर्स तसंच, ड्रॉवर ओपन, बेड तुम्ही बघताय, ब्लँकेट तसेच आहे, पसारा हे बघा, मागे बघा. आणि रूममध्ये कसं असतं ना की सगळं सेट नसेल ना तर ते बघायला थोडंसं मेसीच वाटतं. तर पहिले तर आपण हे आवरूया आणि मग त्याच्यानंतर खाली जाऊया. पहिले मी ते आवरते. बाबा मला आवरणं खूप गरजेचं आहे. आणि ना मी एक गोष्ट अनुभवली आहे, काय माहिती आहे का, की जोपर्यंत माझा बेडरूम पूर्णपणे आवरलेला नसतो ना, मला नवीन कामं सुचत नाही. म्हणजे मी खूप स्टक झाल्यासारखं फील करते. जोपर्यंत मला असं छान स्वच्छ काही दिसत नाही ना, तोपर्यंत मला पूर्ण असं सुचतच नाही काम. म्हणजे जेव्हा मी आवरते तेव्हा मला वेगवेगळ्या आयडियाज येतात, काम करायला वाटतं, व्हिडिओ बनवावे वाटतात आणि मी फ्रेश फील करते. हा माझा खरंच खूप स्ट्रॉंग एक्सपिरियन्स आहे लाईफमधला, जे की तुम्ही पण अनुभवलं असेल की तुम्ही जेव्हा तुमचं घर स्वच्छ करता, क्लीन करता, तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब येते आणि एक असतं की काय काय करायचं मन करतं, फ्रेश वाटतं. आणि माझ्यासोबतही तसंच आहे. जोपर्यंत मी आवरणार नाही ना तर माझ्या माइंडमध्ये एक असतं की अरे माझं राहिलंय आणि स्टक झाल्यासारखं फील होतं. बाकीचे कामं मला करायचं मन नाही करत. तर मी पहिले हे आवरणार आणि मग त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. ओके. तसेच हे ब्रश मी काढून ठेवले. जवळपास 1 महिना झाला आहे आणि मी फक्त मेकअप करतेच आणि हे सगळे ब्रश वापरणं तर होत नाही, पण ते धुणं खूप गरजेचं आहे. सो मी हे धुवायला बाजूला काढले. माहीत नाही आज पॉसिबल होणार आहे की नाही, पण इतके सारे ब्रशेस तुम्ही बघताय माझ्या एकटीचे. असं पण नाही की मी मेकअप आर्टिस्ट आहे. स्टील ब्रशेस बघा तुम्ही, फक्त घ्यायचंय असं काही चाललेलं आहे. हे बॉक्स विराटच्या खेळण्यांकरता केलंय जस्ट. अबे किडे, क्या कर रही है तू? क्या कर रही है? कलर बघितला हा एकदा? चमन मला दे. किती देऊ? किती येतात? मिक्स वाला आहे का? पिस्ता पाहिजे? हात बघ जरा एकदा, हात बघ.
मी आहे ना, मग तू माझं का नाही ऐकलं पहिले? तू जवळ होती ना, तू किती जवळ होते घ्यायचं ना. ओके, सो मी आता आले किचनमध्ये. पहिले आपण करूया पनीर. एक टाईम होता मला पनीर असं आवडायचं की त्याचे एवढे 4च कट व्हायचे. आणि मी बोलते ब्लॉगमध्ये असं पनीर पहिले मला करायला आवडायचं. आता मला छोटे छोटे तुकडे आवडतात करायला. टाईमच्या अकॉर्डिंग आपल्या आवडीनिवडी पण बदलत असतात. यात काही नवीन नाही आहे. हा अनुभव तुम्ही पण घेतलेला असेल. मी तुम्हाला कसं दाखवूयात. काय हो मी फ्राय करते आणि मी लगेच देते. ठीक आहे दादा आला. ओके बेटा ओके. सो पनीर कट करून झालंय. यार हातात मोबाईल घेऊन कुकिंग करणं खूप डिफिकल्ट आहे. पहिल्यांदा ट्राय करते मी असं. हे घातलं मी ऑइल. पहिले तर मी पनीर धुवून घेतलं होतं. आता मी डिरेक्टली टाकते ऑइलमध्ये. उडायला नको अंगावर. 5 दिवसापूर्वी कोणतरी आले. यांना दूध आणायला पाठवलं होतं. 5 दिवसापूर्वी मी इतकी भयानक भाजले होते. हा पूर्ण अंगठा माझा भाजला होता है ना विराट. मला कसा चटका बसला होता. मला कसा चटका बसला होता. तुम्ही तेलात पनीर टाकलंय काय म्हणतात. कोणी तसं पण आहे ना मसाला घालतच असते वरतून. मसाला असतोच कंपल्सरी पनीर मसाला सोबत नॉर्मल वाला. हा पनीर मसाला आता आपण भाजी करतो वापरणार. आणि मेन इन्ग्रेडियंट काय माहिती आहे भाजीचं माझ्या ग्रीन मसाला ऑल स्पाइसेस. हा एक मसाला आहे आणि त्याचं झाड आम्ही तुम्ही बघताय ते स्टूलच्या मागे लागलेलं आहे. आता ते मोठं झालं आहे. ग्रीन ग्रीन दिसतंय का तिकडे. तिथे झाड आहे. जेव्हा पण भाजी बनवायची असते ताजं ताजं आम्ही तोडून आणतो. आणि लिटरली आता माझ्या हातात आहे ना मी फिंगरचा जरी स्मेल केला तरी पण खूप सुंदर महक येतो. आणि डोंट वरी मला नेल्सवर कमेंट करू नका कारण मी जेव्हा पण कुकिंग करायला येते सगळ्यात आधी मी पूर्णपणे क्लीन करते माझे हात नेल आणि त्याच्यानंतरच कुकिंग करते. कारण हायजीन लेवलमध्ये मी अल्ट्रा प्रो आहे. म्हणजे मला स्वतःलाच नाही चालत गोष्टी. सो खूप रेअरली मी नेल एक्सटेन्शन्स करते. जे की तुम्ही बघितलंच असेल होळीचा इव्हेंट मी अटेंड केलेला अकोल्याला. आणि इव्हेंट करता थोडं स्पेशल रेडी होऊन जायचं असतं म्हणून मी नेल एक्सटेन्शन्स आणि बाकी गोष्टी केल्या होत्या. पण मी खूप रेअरली करते कारण मला स्वतःलाच नाही आवडत एक्सटेन्शन्स करायला. हार्डली वर्षातून एकदा किंवा 2दा होत असेल. मॅक्सिमम मॅक्स टू मॅक्स 3दा होत असेल. पण जास्त मीच नाही करत. कधी कधी करणं गरजेचं असतं तर म्हणून मी करते. तोपर्यंत दूध जे आहे ते तापवून घेऊ आपण. हे दूध नंतर थोड्याने तापवायला. माझं बाळ हेल्प करते मग. ओला आहे ना लसूण म्हणून. थांबा मालो दे. ती सर्दी झाली आहे. चालू आहे. आता काही रंगपंचमी खेळत होती. तुम्ही पण खेळले. मी पाहिलंच नाही. मी वर्दी असेल ना.
पनीर फ्राय केलं त्या तेलामध्ये मसाला टाकला. तो कांद्यातच मीठ टाकतो. जेव्हा पण मीठ टाकतो आपण मसाला फ्राय करताना तेव्हा लवकर तेलातून कांदा जो आहे तो वेगळा होतो, म्हणून मी आधीच मीठ टाकते. टोमॅटो पेस्ट करता मी फक्त एकच टोमॅटो घेतला. तो पेस्ट आपली रेडी आहे. तोपर्यंत मी मसाला रेडी करते. मसाल्याकरता मी घेतले ऑल स्पायसेस. काय अरे मग भाजीला काय राहील का? पप्पांनी सांगितल्याप्रमाणे घरातला मसाला वापरायचा. सो मी काळा मसाला विथ पनीर मसाला टाकणार आहे भाजीला. लेट्स सी भाजी कशी बनते आहे. त्याच्या आधी मला पहिले नाकाची सुविधा करावी लागणार आहे. आले मी नाक पुसून. प्रत्येक वेळी 5-5 मिनिटाला मी घुटघुट पाणी पित असते किचनमध्ये, म्हणजे की एक खूप चांगलं हॅबिट आहे. आता घेतले सोयाबीन, बेबी सोयाबीन बोलू काय इतकंच एक सोयाबीन आहे. तेलातून कांदा आता बाजूला झालाय. आता आपल्याला टोमॅटो पेस्ट टाकायला हरकत नाही. टोमॅटो पेस्ट नेहमी तेव्हाच टाकायचा जेव्हा तेलातून कांदा बाजूला होतो. तोपर्यंत बाजूला सोयाबीन होतं. तोवर आपण काय करू, मसाला तयार करू. एक स्कूप जो आहे तो आपण मसाला घेतला पूर्ण. प्रोटीन पावडरचं माप आहे, मेजरमेंट. खूप मसाला वापरत नाही कारण आदित्य विराट आहे, त्यांना खूप तिखट खाणं, मग ते जास्त जेवत नाही. मेन आपला इन्ग्रेडियंट आजचं ऑल स्पायसेस. ओके, त्याच्यात काय टाकायचं, थोडीशी ज्या कोथिंबिरीच्या जाड कांड्या असतात त्यांनी नेहमी दळायलाच वापरते. सो मी जाड कांड्या आता वापरून टाकते पहिले, आणि मग नंतर पत्ता आपण जो आहे तो भाजी करता वापरायचा. मी नेहमी अशीच करते कारण ह्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात आणि आपण काय करतो, मेन पार्टच भाजीचा जो आहे तो फेकून देतो. जो मेथी शेपूच्या बाबतीतही करायला नाही पाहिजे. आपण कांड्या पण घ्यायला पाहिजे. त्याच्यातच खरं तर मेन सत्व असतं जे आपल्या बॉडीकरता गरजेचं असतं. साईडला ते पण लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर ते करता इकडं कांड होऊन जायचं. कांड होऊन जाईल का कांड. ग्लास कसा घुसळायचा इकडे बघ. इथे मेन असतं धुवायचं. बाकीकडे नाही घुसलं तरी चालेल. मेन हे असतं. आपण तोंड कुठे लावतो, इथे लावतो, मग ते धुणार ना. ते व्यवस्थित धुवायचं. मग पाणी प्यायला घ्यायचं. पाणी घेत जात आहे बंद कर. जेवढं प्यायचं तेवढंच पाणी घे. किती प्यायचंय तुला तेवढंच घे. आता फिनिश कर सगळं पाणी. बसून पी. व्हेरी गुड. पाणी घेत जातं बघू. धुवायचं पण कमी वापरायचं. खूप मोठा नळ नाही करायचा.
टाकते मसाला. अंडा कसं मिक्स करतो आपण तसंच मिक्स करायचं. आणि बाकी जे आहे त्याच्याकडे इग्नोर मारा, कारण स्वयंपाक करताना मिक्स होणं ऑब्वियसली. ओके, हा मसाला रेडी आहे. आणि जो आपला घरचा मसाला असतो तो पण रेडी आहे. आता आपण तो याच्यात टाकूया. ऑलमोस्ट जे आहे पहिलावाला मसाला तो पण तयार झालेला आहे. जसं तुम्ही बघताय तेल वेगळं झालं आहे, टोमॅटो आणि कांदा प्युरी वेगळी झाली आहे. आता आपण टाकूया थोडीशी हळद, घालूया मसाला. आणि हा मसाला पूर्ण काढण्यासाठी त्याच्यात पहिले आपण पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं. मग बघता झाकण पूर्ण क्लीन झालंय. सो हा पहिले मिक्स करू आधीच्या मसाल्यात. थोडीशी मिरची घालते आणि सपोज वाटलंच तर वरतून पण आपल्याला फोडणी द्यायचं. तेल मी अगदी पनीरचं जे आधीचं पनीर आपण जेव्हा फ्राय केलेलं तेव्हाचं तेल आहे. त्याच्यानंतर मी साजूक तूप घातलं 1 स्कूप, बस तेवढंच आहे. जास्त वापरलेलं नाही आहे, कारण हेची पण केअर करणं खूप गरजेचं आहे. तो तेल मी कमी घातलं आहे. आपण घालूया पनीर टिक्का मसाला, जो एक अनोखा स्मेल देणार, फ्लेवर देणार आणि टेस्ट पण देणार. मसाल्याचं पाणी. माझ्या बॅकग्राऊंडने चालला आहे स्टडी आजोबा आणि नातवाचा. मग घालूया पनीर. नाही 10 मिनिटं लागतील. कोथिंबीर घातली आहे. त्यावरतून परत थोडंसं मीठ. आता घालते सोयाबीन. थोडंच पीठ खा, आता जेव करायची ना. देता येईल ना. झालं 6 वाजते. 6 वर गेला. हा 10 वर जायपर्यंत झालं पाहिजे. काय चपाती आईचं लाटून होते, पण चपाती काढून दिला. किती वर गेला 10 वरती जाईल आता. गेलाच. आता फक्त आता लास्ट 2 पर्यंत जाऊ. गेला. विराटची पोळी बोलून सारखी झाली. आता 1 वरती गेला. 2 वरती गेला. ऑलमोस्ट डन. आणि 3 वरती जाऊन 3 वरती गेल्यावरती मग आली डन. दोन्ही दे. उप्स. ओके, भागो. कोणत्या डोळे? थांब, चोळ. उघडा कर. हां चोळ. गेलं का? परत एकदा कर. उघडा कर डोळा. ओपन कर. चोळ आता डोळा. गेला असेल आता.
पाणी भरून घे. आज नको. आज नको ना. नको आज पाहिजे मला. दे. हे तुझं, हे माझं, हे दादाचं, हे माझं. नॉट तेरा दादा का दादा ड्रॉवर मध्ये ठेवतील इथे ठेवतील दादा. हे तुझं, हे माझं, हे तुझं, नाही दादाचं, हे दादाचं, हे दादाचं. काय कपडे करताय खाली एवढे काय माहिती. हे माझं माझं माझं. तुम्ही तुमचे कपडे पण साधे ठेवू नाही शकत का मला सांगा बरं. माझं. विराट तू पण तुझे कपडे आवरत जात जा ना बरं. किती कपडे कपडे सांग बरं. हे अगं काय दादाने तर अख्खं कपाट खाली करून ठेवलंय. ते अंडरपॅन्ट ठेव तिकडच. विंटर वाले कपडे काय करता येतं खाली सांगा बरं. अगं दे ना. हो ना माझे अंडरवेअर. विराट उद्या तुझं सगळं इथलं कपाट आवरून काढ. दादा पिट्टीची पॅन्ट कुठे आहे. दादा पिट्टीची पॅन्ट कुठे आहे. नाही माहित मला तिथेच होती ना. शोधतील त्या काय घ्यायच्या या कपड्यांमध्ये बघ आहे का. सॉक्स लावून थापून नव्हता. ते कपडे कपडे झाले नुसते कपडे. लाबाजी हो. दादा तुमचे का. येस बेबी. सगळं दादा. हे कोणाचं आहे. येस बेबी. विराट तुझ्या खेळण्या ते पण माझं आहे. तुझं सगळं उचललं गेलं पाहिजे उद्याच्या उद्या व्यवस्थित. आता टाइम नाही तर तुला आता सांगितलं असतं मी. ही वेडी आहे ना बेडशीट टाकून ठेवला त्याच्यात आणल मी वरती. हे आता उद्याचं विराटचं आवरायचं. हे काय माझं आहे का. नाही माझं आहे. तुमची पॅन्ट आहे. तुझ्यात तुला ओळख येत नाही. तुमची मॅडम उद्या तुमचे कपडे प्रेसला नाही येते कपडे घरचे वापरायचे त्याच्यात अर्ध्याला अरे बोकड्या याच्यासाठी कॅरमच्या कवड्या घेतल्या का. वरती न्यायचे. वरती काय काम आहे. हे बघ तुझ्या सगळ्या छोट्या छोट्या कारूचं तुला बॉक्स केलं ना त्याच्यात टाक म्हणजे. तू त्याला मी 1000दा ऑन केलंय विराट. नाही 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 प्रत्येक गोष्टीला नाही बोलायची काहीच गरज नाही विराट. प्रत्येक गोष्टीला नाही बोलतो. अरे तू मी तुला आता चटका देणार. हे मला एक मिनिट माझ्याकडे बघ. हे ना मी तू पुढे वागणार असं शहाण्या बाळासारखं वागायचं ठीक आहे. खूप वाईट वाटलं होतं विराट सिरियसली. आणि एक इमॅजिन कर मूवी बघते बरोबर. त्या मूवीमध्ये ना आई त्याच्या बाळाला पाणी मागते सगळ्यांसमोर की बाळा मला पाणी दे ना पहिला. आणि ते बाळ तुझं सरकारं करतं बरोबर. मग ते बाळ तुला आवडेल का. नाही आवडणार ना. मग पुढे असं करशील नाही ना. ठीक आहे सॉरी. सॉरी असं नाही किसी दे. तुला माहिती आहे सॉरी कसं बोलायचं. सॉरी इट्स ओके. मग तर लगेच माफ करून देतो.
सो गाईज, भयानक दमली आहे मी आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण की आम्हाला लवकर झोपायचे. उद्या आहे आमचा मॅथचा पेपर आहे ना? नाही, आज मॅथ होता. उद्या कोणता? कम्प्युटरचा पेपर आहे. कम्प्युटरच्या पेपरला काय म्हणतो? संगणकाचा. आमच्या वेळी संगणक बोलायचे. संगणकाचा पेपर आहे. तर आमचं रिव्हिजन झालंय, सगळं झालंय आणि सकाळी आम्हाला 6लाच उठायचं आहे. 6ला उठून मला डब्याची तयारी करायची, विराटला त्याचं आवरायचं आणि दादा विराटला आदित्यला स्कूलमध्ये सोडवतील म्हणून आम्हाला रात्री लवकर झोपावं लागतं. तसं तर माझी सहसा झोप होत नाही, कारण रात्रीच मी कामं काढत असते. माझे एडिटिंग वगैरे वगैरे गोष्टी मोस्ट ऑफ रात्रीच होतात. सो माझी झोप खूप कमी होते आणि त्याच्यामुळे हे जे दिसतंय तुम्हाला, हा स्ट्रेस, हा सगळा स्ट्रेस आहे. स्ट्रेस म्हणजे एक असतं ना की झोप नाही होत आणि सारखं जागणं, त्याच्यामुळे इथे मला डार्क सर्कल्स आता दिसायला लागलेत. सो स्वतःकडे थोडं केअर करायला लागणार आहे, स्वतःची काळजी पण घ्यायला लागणार आहे ना बाबू. बघ ना इथे डार्क डार्क दिसतं ना, म्हणजे जास्त झोप नाही झाली, कमी वेळ झोप मिळणं, सारखं धावपळ केली असं होतं. तर त्याच्यामुळे मी तुला बोलत असते, तू पण झोपच आहे. घाणेरडे चाळी नको करत जाऊ. चमन चल झोप. ओके, काय बोलत होते मी? विसरले रे मी. एक्झरसाइज होत नाहीये, टायमिंगवर खाणं पिणं तर सध्या टायमिंगवर चाललंय, हे मागे होत नव्हतं. तर बऱ्याच बायकांना प्रश्न असतात की मी कसं मॅनेज करते, काय करते. तर मोस्ट ऑफ गाईज तुम्हाला असं वाटत असेल की मी बाहेर असते, इकडे तिकडे असते, म्हणजे माझी कामं बाहेरचे चालू असतात, मी घरात खूप कमी असते. तर तसं नाही आहे. मी मॅक्सिमम टाईम घरीच असते, म्हणजे हार्डली महिन्यातनं 5-6 वेळा माझं बाहेर जाणं होत असेल. बाकी मी कॉन्स्टंट घरात असते. मी मार्केटमध्येही नाही जात, मी कुठेच नाही जात, मी फक्त घरात असते. त्याच्यामुळे मग घरातली कामं माझ्याकडनं इझिली होऊन जातात. विराटसोबतही मॅक्सिमम टाईम माझा स्पेंड होतोय ना. विराट होतो ना. सो असं नाही आहे की मी बाहेर असते आणि माझं सारखं काही ना काही चालू असतं. मी प्लॅन करून बाहेरची कामं करते, म्हणजे शूट असेल, कुठे बाहेर जायचं असेल, इव्हेंट असेल. इव्हेंट तर खूप रेअरली होतात इव्हेंट्स, पण सपोज पुन्हा मुंबई कुठे जायचं असेल तर प्लॅन असतो तो. तोंडावर हात ठेवायचा बघू, छोट्या छोट्या गोष्टी असतात, लक्षात ठेवायच्या है ना. ठीक आहे, झोप तू आता. तर मी घरीच असते आणि अशीच धावपळ करत असते. पाणी आणलीच नाही आता. थांब, मी आणायला लावते, दादाला फोन करते, बोलून घेते, मग दादाला फोन करते. तू चोप, मी तुला बरोबर पाजते पाणी. तर हे तुम्ही काही महिन्यांपूर्वी ऑब्झर्व केलं असेल तर हे तुम्हाला डार्क वाटत असेल तेव्हा, आणि आता खूप कमी झालं. त्याच्यासाठी मी मधून एक उपाय करत असते डार्क सर्कल्सवर. मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा. ॲक्च्युली मी आजच शेअर करणार होते. मेन तर काय की पुरणपोळीचा प्लॅन टायमिंगवर कॅन्सल झाला, कारण आमच्या बाबांनी पनीर आणलं आणि मग बाबा बोलले की पनीर आणलंय तर पुरणपोळी कुठे खायची, कशी काय ई विराट, तुला उद्या डब्याला पुरणपोळी पण चालेल ना, तूप लावून. पुरणपोळीच देते ना तुला, तशी ती खूप आवडते बरं. मग काय देऊ, पुरणपोळी देऊ की खिचडी देऊ? पुरणपोळी. येस, बरं झालं बोलता बोलता ते पण आठवलं. आमच्या विराटला आणि विराटच्या पप्पांना पुरणपोळी खूप आवडते. तू तर स्ट्रॉंग आहे ना, पण तू तर थोर आहे. माझ्याकडे थोडं नाही, हरवलाय तो आता. उद्या देते मी, आता सगळं आताच नको काढू, झोपून घेते. आजी अजून 7-8 दिवसांमध्ये येईल घरी. नाही, उद्या येणार आहे. दवाखान्यात जायचं असेल आजीला. बाबा गोळ्या दिल्या आजीच्या. दिल्या का? हा. बरं, येस. सो बोल तू आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, नीट असं माझ्याशी कसं बोलतो घरात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.